मागच्या लेक्चरमध्ये प्रॅक्टिस सेट 50 बघितलं होतं, या लेक्चरमध्ये प्रॅक्टिस सेट 51 बघणार आहे। फर्स्ट बघा, यूज द फॉर्म्युला टू मल्टिप्लाय द फॉलोइंग। फॉर्म्युलाचा यूज करून मल्टिप्लाय करायचं आहे। ठीक आहे, चला बघू आन्सरकडे। आन्सर काढण्याच्या पूर्वी हे बघा, यात हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे। a + b a - b असं जिथे दिसेल तिथे कोणता फॉर्म्युला लावायचा आहे, a² - b²। या फॉर्म्युल्यावर सगळं तुमचं प्रॅक्टिस सेट 51 डिपेंड आहे। तर फर्स्ट क्वेश्चन बघा, x + y x - y आहे या फॉर्मॅटमध्ये। ठीक आहे, a च्या जागी काय आहे, x आहे आणि b च्या जागी काय आहे, y आहे। आता x + y म्हणजे a + b, x - y म्हणजे a - b। ठीक आहे, झालं। तर तुम्ही हा फॉर्म्युला लावू शकता, हे लावू शकता आन्सर a² - b²। ठीक आहे, तर a काय आहे इथे, x आहे आणि b काय आहे, y आहे। तर मी a² - b² चा फॉर्म्युला लावला तर a² काय आहे, x² होईल माझं, मायनसचं साइन आहे इथे म्हणून मायनसचं साइन। b काय आहे आपला, y, तर y चा स्क्वेअर। चला बघू सेकंड क्वेश्चन। इथे काय आहे, 3x - 5 3x + 5 a - b a + b ह्या फॉर्म्युल्यामध्ये फॉर्मॅट आहे याचा। ठीक आहे, इथे पण तेच फॉर्म्युला लावू, a - b a + b चा फॉर्म्युला काय, a² - b²। ठीक आहे, a² ची व्हॅल्यू काय आहे, a ची व्हॅल्यू आपली 3x आहे आणि b ची व्हॅल्यू काय आहे, 5 आहे। ठीक आहे, तर a ची व्हॅल्यू काय आहे, 3x² मायनस b ची व्हॅल्यू काय आहे, 5²। याला सॉल्व केलं, 9चा स्क्वेअर काय आला, 9 आला, x चा स्क्वेअर काय आला, x² आला, मायनसचं साइन आहे मायनसचं साइन दिलं आणि 5चा स्क्वेअर काय आहे, 25 आहे। चला बघू थर्ड क्वेश्चन कडे। a + 6 a - 6 कशा फॉर्मॅटमध्ये आहे, a + b a - b। ठीक आहे, a च्या जागी काय दिलाय, a दिलाय, b च्या जागी काय 6 दिला आहे। ठीक आहे, तर कोणता फॉर्म्युला लावू, a - b² हे लावणार आपण। ठीक आहे, तर a च्या जागी काय आहे, a² आहे तर a चा स्क्वेअर मायनसचं साइन आहे मायनस, b च्या जागी काय आहे, 6 आहे तर 6चा स्क्वेअर। याला सॉल्व केलं, a² जसे तसे लिहिले, मायनस 6चा स्क्वेअर काय येते, 36 येते। क्वेश्चन बघा, x/5 + 6 x/5 - 6 प्लस मायनस मध्ये आहे। कोणता फॉर्म्युला आपण क्रिएट केला होता, a² - b²। ठीक आहे, तर a ची व्हॅल्यू काय आहे, इथे x/5 आहे आणि b ची व्हॅल्यू काय आहे, 6 आहे। ठीक आहे, तर a च्या जागी x/5 लिहिला आपण, x/5 चा स्क्वेअर आहे -6²। ठीक आहे, मग बघा x² होईल, 5 चा स्क्वेअर 25 होणार, मायनस हे मायनस जसे तसे 6 चा स्क्वेअर 36। ठीक आहे, चला बघू सेकंड क्वेश्चन कडे। सेकंड क्वेश्चन बघा, यूज द फॉर्म्युला टू फाइंड द व्हॅल्यू। फॉर्म्युलाचा यूज करून आपल्याला काय काढायची आहे, व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे। ठीक आहे, तर इथे काय दिलाय 502, इथे काय दिलाय 498। ठीक आहे, ते याला मला फॉर्म्युलामध्ये क्रिएट करायचा आणि फॉर्म्युला काय माझा a + b a - b। तेव्हाच मी कुठे लावू शकतो, a² - b² हा फॉर्म्युला लावू शकतो आणि हाच फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचा आहे। तर अप्लाय कसं करू, बघा इकडे मोठी संख्या बघून घ्यायची याच्यात। ठीक आहे, 502 आहे तर हे कोणाच्या जवळपास आहे, 500च्या जवळपास आहे, म्हणजे पूर्ण नंबर बघायचे। 500 आहे, 400 आहे, 100 आहे, 50 आहे, असे पूर्ण नंबर बघायचे। ठीक आहे, तर हे कोणाच्या जवळपास आहे, 500चा आहे। तर 500 मध्ये किती करावं लागेल, जेव्हा 502 होईल तर 500 + 2 करावं लागेल। ठीक आहे, हे 500च्या कमी आहे पण 500 मध्ये किती कमी करावं लागेल, -2। ठीक आहे, तर 500 + 2 500 - 2 असं क्रिएट केलं मी। ठीक आहे, असं क्रिएट केलं तर मी हा फॉर्म्युला लावू शकतो आता इझिली, a² - b²। ठीक आहे, तर a काय आहे माझा 500 आहे, b काय आहे 2 आहे, तर a² काय आहे 500², b मायनस b² काय माझा 2, तर 2चा स्क्वेअर, 5चा स्क्वेअर करून घ्यायचा 25, 2 0 आहे, 2 0चा स्क्वेअर केला तर मी तुम्हाला मागच्याच लेक्चरमध्ये ट्रिक सांगितली होती की जिथे जास्त 0 असले, आता 2 0 आहे आणि त्याचा स्क्वेअर करत आहे तर ते डबल करून घ्यायचे। तर इथे किती 2चे किती होणार, इथे 4 0 होणार। ठीक आहे, तर 4 म्हणजे इथे काय झालं 2,50,000 मायनस 2चा स्क्वेअर 4, मग पूर्ण 2,50,000
-4 केल्यावर काय येते 2,49,996 हे आन्सर येते. सेकंड क्वेश्चन बघा 97 इंटू 103 याला पण फॉर्मॅटमध्ये क्रिएट करायचं आहे a-b a+b फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे, पहिले मोठी संख्या बघून घ्यायची. 103 आहे. ठीक आहे, तर 103 कोणाच्या जवळपास आहे 100च्या जवळपास आहे. 100 + 3 केलं 103 होते. ठीक आहे, तर मी इथे 100 + 3 केलं. ठीक आहे, 100 + 3 97 100च्या कमी आहे, तर 100 मायनस कितीने मायनस करावं लागेल की 97 इन 3 ने मायनस करावं लागेल. ठीक आहे, इथे 3 ने प्लस करावं लागेल. तर बघा a - b a+b असा फॉर्म्युला क्रिएट झाला माझा. तर इथे 100ला मी काय समजेन a समजेन आणि 3ला काय समजेन b समजेल. तर a² म्हणजेच 100² - b² म्हणजे 3² बघा 1 आहे 1चा स्क्वेअर 1 येते. 2 0 आहे त्याचा स्क्वेअर केला तर दुप्पट होते. तर मग इथे किती 0 होईल 4 0 होणार. ठीक आहे, मायनसचं साईन जसे तसे लिहिले. 3चा स्क्वेअर काय आहे 9 आहे. मग 1991 हे आपला आन्सर आलं. थर्ड क्वेश्चन बघा 54 इंटू 46 आहे. हे मोठं कोण आहे याच्यातून 54 आहे. 54 कोणाच्या आसपास दिसतं मला पूर्ण नंबर सांगा. 50 60 70 असे आले तरी चालेल. ठीक आहे, तर 54 कोणाच्या जवळपास दिसतो 50च्या जवळपास दिसतो. ठीक आहे, तर 50 + 4 केले तर 54 येईल. ठीक आहे, 50 - 4 केले तर 46 येईल. आला आपलं, म्हणजे मायनसमध्ये पण आलं आणि प्लसमध्ये पण आलं. तर 50 + 4 50 - 4. तर बघा याला मी काय समजेल a समजेल, याला मी काय समजेल b समजेल. तर 50² a² - b² काय लिहिणार मी 4². ठीक आहे, 5चा स्क्वेअर काय आहे 25 आहे आणि 0चा स्क्वेअर 00. ठीक आहे, हे फक्त 0 मध्ये ट्रिक. जेव्हा 50 राहीन 60 राहीन जे 0 राहीन लास्टमध्ये त्यासाठी हे ट्रिक आहे. बाकी तुम्ही मल्टिप्लिकेशन करू शकता स्क्वेअर आले तर, किंवा स्क्वेअरच्या वेगळ्या ट्रिक वापरू शकता. ठीक आहे, -4ची स्क्वेअर आहे तर 16 येणार. ठीक आहे, तर 2500 - 16 केलं तर 2484 आन्सर आलं. फोर्थ क्वेश्चन बघा 98 इंटू 102. तर कोण मोठा आहे 102. ठीक आहे, तर 102 कोणाच्या जवळपास आहे 100च्या जवळपास आहे. म्हणजे 100 + 2 केले तर 102 येते. तर 100 + 2 आहे केले. मग याला 98ला कसं मांडेन मी 100 - 2 केले 98 आलं माझं. ठीक आहे, तर याला मी काय समजेन a समजेन, याला मी काय समजेन b समजेन. तर a² म्हणजे 100² - b² म्हणजे 2चा स्क्वेअर. ठीक आहे, 1चा स्क्वेअर 1 2 0 आहे म्हणजे दुप्पट 4 0 केले म्हणजे काय आलं 10,000 आलं. मायनसचं साईन दिलं. 2चा स्क्वेअर काय आहे 4 आहे. ठीक आहे, 10,000 - 4 केलं तर 9,996 आन्सर आला माझा. तर हे झालं त्याचं आन्सर. Please like, share and subscribe.